रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? तर मंडळी, आज आपण इन्स्टंट रवा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. बऱ्याच वेळा आपण डाळ तांदूळ भिजत घालायचे विसरतो. अशा वेळेस आपण हा डोसा नक्कीच इन्स्टंट बनवू शकतो. तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता त्यानंतर इथे 1 चमचा मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर दही शक्यतो ताजंच घ्या, आंबट घेऊ नका. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याला मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही पाहू शकता. आता याला आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा आपल्याला इथे डाळ घालायची आहे. तर इथे मी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, 1 चमचा. आता याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आता त्यानंतर इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा या तेलामध्ये आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त पण आपल्याला लाल नाही करायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो बारीक असं कट करून घेतलं होतं, ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. 4 ते 5 आपल्याला लाल मिरची लागणार आहेत. तर ह्या तिखट अशा लाल मिरची आहेत. तुम्हाला जर कमी तिखट करायची असेल चटणी, तर तुम्ही इथे बेडगी मिरची सुद्धा घालू शकतात. आता याला चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. याला चांगलं असं मिक्स करायचं आहे. आपल्याला एवढंच असं हे चटणीसाठी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे मी आता पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा मंडळी, तयार झालेली आहे आपली चटणी. तर आता आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे चटणीला. त्यासाठी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची, थोडा कढीपत्ता घालायचा आणि याला तडका देऊन घ्यायचा. तर मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण डोश्याचं पीठ पाहूया. तर आता हे छान असं भिजलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा यामध्ये मी बेकिंग सोडा सुद्धा घातलेला आहे. यामुळे आपले हे डोसे खूप छान बनून तयार होतात. चांगलं याला मिक्स करायचं आहे. तर हे पहा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता पिठाची आपल्याला या पद्धतीची हवी आहे. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि लगेच यावरती आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. जसा आपला डोसा बनेल तसा परत आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. सुरुवातीला लो करायची आणि नंतर हाय करायची आणि त्यावरती तुम्ही तेल, तूप, बटर इथे कशाचाही वापर करू शकता. तर बघा मंडळी, मस्त आपला इन्स्टंट रवा डोसा बनून तयार झालेला आहे. अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा रवा डोसा बनवून खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.